नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान विठ्ठल विठ्ठल महायोग पेटे तटे धीवरत्यं वरं पुंडलीकाय दातुं इंद्रे समागत कृष्णंतमानंद कंदम परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी सजिदानंद रूपाय विशोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्री गुरुचरण सरोज रज निजमाना मुकुरो सुधारी बरनो रघुबर विमल जसू क्षणोक्षणाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देहा जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला भंग महान भगवत भक्त श्रीमंत संत वैराग्याचे मृतिमंत पुतळे जगद्गुरु तुकोबाराया यांचा 4 चरणाचा मनुष्य देह धारण करून आल्याच्या नंतर त्या व्यक्तीने जीवनामध्ये विचार करावा तो ही विचार कोणता करावा कसा करावा आणि कधी करावा विचार करायला लावणारा अभंग आज सेवेसाठी निवडलेला आहे विठ्ठल विठ्ठल अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसहा परिहार द्यायचा तो म्हणजे असा
ब्रह्मांड नायक जगत चालक जगाचा नियंता परमपिता परमेश्वर की जे भगवान प्रभूच्या सत्तेने अखिल विश्व चालतं पहा. वृक्षाचे पाणी हाले ज्याची सत्ता किंवा गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरत प्रभो प्लय स्थानम निधानम बीज नाहीतर म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हालविल्या प्राणू हाले जो जगाते चाळीता. ज्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान देखील हलू शकत नाही असं असणारं सत्ताधीश भगवान परमात्मा मनुष्य देह धारण करून आल्याच्या नंतर त्या व्यक्तीनं जीवनामध्ये कोणतीही गोष्ट, प्रत्येक जीव असू द्या, पृथ्वी तलावरती जन्माला आलेला प्रत्येक सजीव कोणतीही गोष्ट, कोणतीही क्रिया करत असताना त्याच्यावरती सत्ता असते ती फक्त भगवान परमात्माची. मनुष्य देह धारण करून आलोयत, पण देह धारण करून आल्याच्या नंतर ज्या दिवशी आपला जन्म झालाय त्याच दिवशी प्रत्येक माणसाची वेळ, मृत्यूची वेळ ही ठरलेली असते पहा. मग कोण कधी जाईल हे सांगता येत नाही. प्रत्येक माणसाला जायचंय ते फक्त 7 दिवसामध्ये. 8वा कोणता दिवस नाही पहा. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि 8वा कोणता वार आहे का? तारीख नाही सांगितली मी तुम्हाला, महिनाही नाही सांगितला, वर्षही नाही सांगितलं, कोण कोणत्या वर्षी जाईल सांगता येत नाही. पण प्रत्येक माणसाची वेळ ही ठरलेली 7 दिवसामध्ये प्रत्येकाला जायचंय. 8वा कोणता वार नाही. मग मनुष्य देह धारण करून आल्याच्या नंतर, आपण गेल्याच्या नंतर प्रत्येकच माणसाच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं कीर्तन, भजन आणि कथा होते असं अजिबात नाही. भगवंताचं नामचिंतन होण्यासाठी आपण गेल्याच्या नंतर यासाठी जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत चांगलं कर्म आणि चांगलं कार्य करावं लागतं पहा. कारण सगळ्यांना माहिती असेल आजपर्यंत ज्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने कीर्तन भजन झालेत, तुम्ही ते पुण्यस्मरणाला पोहोचलाही असताल पहा. ज्या व्यक्तीने स्वतःच्या जीवनामध्ये गरीब असू द्या, श्रीमंत असू द्या, पण प्रत्येक माणसाला स्वतःच्या परिवारातला माणूस समजून, स्वतःच्या परिवारातला व्यक्ती समजून, ज्या माणसानं जो याच्या दारावरती आलाय ना, कधी बिना अन्नाचं आणि बिना पाण्याचं बाबांनी कधी एखाद्या व्यक्तीला जाऊ दिलं नाही पहा. खूप मोठं कार्य बाबांच्या हातनं घडलंय. आदरणीय हरिभक्त परायण दादा पाटील दगडू इलग बाबांना जाऊन 1 वर्ष पूर्ण झालंय. मी तुम्हाला सांगेल बाबांचं कार्य अगदी आल्याच्या नंतर मी काही जाणून घेतलं पहा. 15 वर्ष स्वतः कोणाचा विरोध नसताना सरपंच होते. स्वतःच्या जीवनामध्ये स्वतःच्या लेकराचं तर कल्याण केलंयच, चांगलं केलंयच, पण त्याचबरोबर पंचकृषीतील सर्व गावकऱ्यांचंही कल्याण केलंय. कारण कोणतंच कार्य गावातलं बाबांच्या सवलतीशिवाय, बाबांच्या विचाराशिवाय कोणतं कार्य पूर्ण होत नव्हतं. मला सांगायचंय काय, माणसं जन्म घेऊन येतात, मरण्यासाठी प्रत्येक जण येतो. शरीर मरताय, नाम कधी नाही मरता. नाम नाही मरत कधी. स्वतःचं जे नाम कमवलेलं असतं ते नाव कधीच जात नाही. आज बाबा जरी गेले, मरावे परी कीर्ती रूपी वरावे, कीर्ती पाठीमागे उरली पहा. आपण पाहतोय स्वतःचा एक मुलगा अगदी API मुंबईला, सगळं काय घरी चांगलंय, लेकरांसाठी शून्यातून विश्व निर्माण केलंय, स्वतःच्या परिवाराचं कल्याण केलंय, पण गावकऱ्यांचं सुद्धा कल्याण केलंय. अतिशय सुंदर पवित्र असं केलेलं या कीर्तनाचं नियोजन, आयोजन आणि कार्यक्रमासाठी खूप मोठा सिंहाचा वाटा ज्यांचा आहे. हरिभक्त परायण श्रीमान पंढरीनाथ दादा इलग असतील, बाबांचा मुलगा आहे हरिभक्त परायण दिनकर दादा इलग. हरिभक्त परायण जे मुंबईसाठी आहेत, मुंबईला जे API आहेत, त्याही दादांचे मी धन्यवाद व्यक्त करते. त्याचबरोबर सौभाग्यवती सविताताई पंढरीनाथ इलग, सून सौभाग्यवती शारदा दिनकर इलग ही सून आहेत. सागर दादा इलग असतील, रोहिणीताई इलग आहे, रोशनी दिनकर इलग, मैनाबाई बाबूराव वाघ बहीण, हरिभक्त परायण गंगा भागीरथी, मंजुळाबाई रामचंद्र भाबड बहीण, सौभाग्यवती राधा सोपान भाबड मुलगी, कुमारी दिव्या दिनकर इलग आणि चिरंजीव आदर्श दिनकर इलग. या सर्व इलग परिवारासाठी सर्वांनी एकदा जोरात टाळी वाजवायची पहा. अतिशय सुंदर केलेलं कार्यक्रमाचं आयोजन मी सांगेल. भगवंताच्या द्वारामध्ये भगवंताचं नामचिंतन रूपी आपण घंटा देवाच्या द्वारामध्ये वाजवत आहोत. बाबांची जागा आजच्या दिवशी 1 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर पुण्यस्मरणाच्या दिवशी प्रत्येक माणसाचं पुण्य किती आणि पाप किती याचं मोजमाप होतं पहा. मग पुण्य शिल्लक आहे की पाप किती आहे? पुण्य जर शिल्लक असेल, जास्त जर पुण्य भरलं तर पुढचा जन्म अगदी सद्गती प्राप्त होते. मला तर विश्वास आहे हरिभक्त परायण बाबांना नक्कीच भगवान परमात्म्याच्या चरणाजवळ कुठेतरी जागा असणार आहे. तेव्हा तर बाबांच्या प्रेमाच्या पोटी बाबा जरी निघून गेलेत तरी बाबांच्या निमित्तानं, पुण्यस्मरणाच्या निमित्तानं सर्व भक्त परिवार, सर्वच गावकरी मंडळी, सर्वच पाहुणी मंडळी उपस्थित आहेत. इलग परिवाराच्या वतीनं मी सर्व पाहुणी मंडळीचे धन्यवाद व्यक्त करते, ज्यांच्यामुळे ही सेवा माझ्याकडे आली आहे. महाराष्ट्रामध्ये गायन क्षेत्रामध्ये अतिशय मोठं ज्यांचं नाव आहे
आदरणीय हरिभक्त परायण आमचे चिंतामण महाराज असतील, मी दादांचे धन्यवाद व्यक्त करेल। त्याचबरोबर अतिशय सुंदर ज्यांचा आवाज आहे, गान कोकिळा जरी म्हटलं तरी हरकत नाही, खूप गोड आवाज आहे पा दोघांचाही। कारण आमचे चिंतामण बाबा आहेत, हरिभक्त पण आमचे विजय दादा आहेत, 2-4 वेळा भेट झाली अगोदरही, म्हणून अगदी खूप गोड आवाज आहे। दोन्ही दादांचे धन्यवाद व्यक्त करते। महाराष्ट्रामध्ये मृदंग क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं ज्यांचं नाव आहे, ज्यांनी माझे 2-4 कीर्तन वाजवलेत, वारकरी शिक्षण संस्थाही आहे, वाजवणं तर गोड आहे पण स्वभावही तेवढाच गोड आहे। दादांचाही कॉल आला होता तारखेच्या वेळेला, तर कॅन्सल करू नका, कारण भानगड झाली होती। आजची कथा संध्याकाळी माझ्या यवतमाळला, चिंतामण बाबा म्हणे काहीतरी लवकर सांगा आम्हाला, नाही तर अवघड होईल। पण म्हटलं जाऊ द्या, कथा एक दिवस रात्रीची करते पण कीर्तन करून जाईल। हरिभक्तपर्यंत आमचे मुकुंद दादा लाड आहेत, दादांचे धन्यवाद व्यक्त करते। समयाशी सादर व्हावे आणि अजिबात टेन्शन घेऊ नका, पाय लांबून बसा तुम्ही, पण तुमचं टेन्शन आम्हाला आलंय। अगदी 7-8 महिन्यापूर्वी ज्यांचा ॲक्सिडेंट झाला होता, खूप मोठ्या दुःखातून वाचलेत। जे वारकरी संप्रदायाची सेवा करतात ना, ज्यांच्या मुखामध्ये नामचिंतन असतं, सगळ्यांना प्रमाण माहिती, केसालाही धक्का लागत नाही। पहा का माऊली ज्ञानोबा सांगतात, नारायण हरी उच्चार नामाचा आणि तिथे कळी काळाचा रेग नाही, कोणताच काळ घात करू शकत नाही, फक्त देवाचं नाव येणं अत्यंत गरजेचं असतं। त्याचबरोबर अतिशय सुंदर साक्षात जगद्गुरु तुकोबाराय भगवंताचं नामचिंतन करत स्वतःला कसे लीन करून घेत असतील आणि कसे पाऊल खेळत असतील असं पाहायचं असेल, हरिभक्तपर्यंत आमच्या किरण बाबाकडे पाहायचं। पहा खूप सुंदर आहे, कारण काय पाऊल खेळतात तुम्ही, अजिबात तब्येतीचा विचार करत नाही, पण नाचत 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 पाऊल खेळत इथपर्यंत। बाबांचे धन्यवाद व्यक्त करते। अतिशय सुंदर आवाज आहे हरिभक्त परायण सोमनाथ महाराज आहेत, महाराजांचे धन्यवाद। सर्वच हरिभक्त परायण गावकरी मंडळी, टाळकरी मंडळी, भजनी मंडळी, सगळ्यांचंच नाव मला माहिती नाही, ज्ञानानं वयानं तपानं अधिकानं ज्येष्ठ आहेत, हरिभक्त परायण बाबा असतील, बाबांचे धन्यवाद। सर्व सुरेगाव मधलेच आहेत, फक्त टेन्शन घेऊ नका आणि अजिबात नाराज होऊ नका, नाव माहिती नाहीत सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करते। अतिशय सुंदर ज्यांची साऊंड ऑपरेटिंग आहे हरिभक्त परायण आमचे रवी दादा इलग असतील, दादांचे धन्यवाद व्यक्त करते। एकदा दादांसाठी सर्वांनी जोरात टाळी वाजवा, आमच्या गुणीजन मंडळीसाठी एकदा सर्वांनी जोरात टाळी वाजवायची। हरिभक्त परायण आमचे शिवाजी दादा सानपई आहेत, दादांचे धन्यवाद व्यक्त करते। माझी वडीलही कीर्तनासाठी उपस्थित आहेत, सर्वच पाहुणी मंडळी असतील, आमच्या सुंदर अशा कीर्तनकार आहेत। हरिभक्त परायण आमच्या कोमलताई, ताईचे धन्यवाद व्यक्त करते। सर्वच पाहुणी मंडळी, शूटिंगवाले दादा आहेत, कॅमेरेवाले, तुमचे धन्यवाद। सर्वात चष्म्यावाले, फेट्यावाले, मिशावाले, गंधावाले, पदरी घेतलेल्या, बिना पदरावाल्या, सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करून कीर्तनाला सुरुवात। विठाला ऐका, अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा निवडलाय। जगद्गुरु तुकोबारे अभंगाद्वारे प्रत्येक माणसाला योग्य वेळेमध्ये विचार करायला लावतायत। पहा मी अगोदर सांगितलं तुम्हाला, जाण्यासाठी हा प्रत्येक व्यक्ती आलेला आहे, ज्याचा जन्म झालाय त्याच दिवशी त्याची मृत्यूची वेळ ठरलेली। एकदा कीर्तनात म्हटलं मी, या गावातला प्रत्येक माणूस 7 दिवसात जाणार। एक आजी लागली हसायला, म्हटलं आजी तुम्हाला काय झालं? म्हणे तुम्ही सांगितलं या गावातले सगळे 7 दिवसात। म्हटलं बरोबर आहे, 8वा कोणता वार आहे का तुमचा? तारीख नाही सांगितली, मी फक्त 7 दिवसात जाणार असं बोलले। आजी म्हणे ताई तुम्ही सांगितलं या गावातले 7 दिवसात जाणार, पण मी या गावातली नाही। मला सांगायचंय काय, कोणत्याही गावात असू द्या, हे देवाचं गाव आहे, भगवान परमात्म्यानं सर्व जगताची निर्मिती आहे। पहा एकोहम बहुश्याम, देवताच्या इच्छेनं सर्व जगताची निर्मिती आहे। ज्या माणसाचा जन्म झालाय प्रत्येक जण जाणार आहे। मला सांगा, भगवंताचं नामचिंतन रूपी वाहत चाललेला हा एक समुद्र आहे। या समुद्रामध्ये जो कोणी येईल स्वतः स्नान करून जीवनाचा उद्धार होईल, पण जो कोणी सांगेल ताई थंडी वाजती काठावर बसेल तो तसंच राहतो। पहा संत महात्मे सांगतात, 2 उंडक्याची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ, क्षणिक तेवी आहे बाळा मेळ मानसाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवांचा, दोषना कीर्तन संपण्याची लाट येणार, तुम्ही आणि आम्ही वेगळे होणार आहे का? थांबणार आहे इथं महिनाभर तुम्ही? नाही ना। पण जीवनामध्ये पंचकृषीत कधी तर जर तुमच्याकडे आलेच कीर्तनासाठी तर म्हणताल ताई इलक परिवारानं बाबांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं कीर्तन ठेवलं होतं आणि आम्ही आलो होतो। पहा पण जीवनामध्ये शेवटची लाट आहे, त्याला म्हणतात सुनामी लाट, मृत्यू रूपी लाट। ती जर तुमच्या आणि आमच्या जीवनात आली
तर पुन्हा नाही गाठ. कधीच गाठभेट होऊ शकत नाही. संसार हा एक रथ असतो पहा. रथाला जोपर्यंत दोन चाकं व्यवस्थित आहेत ना तोपर्यंत रथ व्यवस्थित चालतो. ज्यांनी 7 जन्मी ही जोडी सोबत राहावी, सौभाग्य टिकून राहावं यासाठी ज्यांनी यज्ञामध्ये कन्यादान करताना ज्यांनी 7 फेरे घेतलेत ना, एखादा जोडीदार एखादा रथाचं चाक गळून पडू द्या, त्यावेळेला ते दुसरं चाक चालू शकत नाही, रथ ओढू शकत नाही. का? त्याचे पाय असून सुद्धा पाय नसल्यासारखी अवस्था होते. म्हणजे आजींना आज सौभाग्य हरून गेलंय. 1 वर्ष आहेत पण स्वतः दुःखात असतील. एक वेळेला मी सांगेल, लेकरं असतील, पत्नीमध्ये लेकरांमध्ये स्वतःचं दुःख विसरतात पहा. पण ज्यांनी आयुष्यभर सुख दुःखामध्ये एकमेकांची साथ दिली ना, ते एकाला एक सोडून गेल्याच्या नंतर दुःख काय असतं हे जे राहिले त्यांना कळतं पहा. म्हणून एकदा मी सांगेल, भगवान परमात्म्याच्या चरणावरती प्रार्थना करेल, ज्या आजींच्या अगदी या इलक परिवारावरती जो दुःखाचा डोंगर कोसळलाय ना, या दुःखातून सावरण्याची शक्ती या परिवाराला देवत. संसार एक सांगायचं तुम्हाला एक जात आहे पहा. इथं हिंदी भाषेकार सांगतायत, चलती चक्की देख के दिया कबीरा रोए, दो पाटन के बीच में साबुत बचना कोय. जात माहितीये? जाते मध्ये जेव्हा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पहा तुम्ही हरभरे भरडण्यासाठी घेता. हरभरे जेव्हा भरडून काढता, एक खुंटा असतो, मध्ये एक खुंटी असते, खालनं एक पाळू आणि वरनं एक पाळू असते. जेव्हा हरभरे भरडून होतात, वरची पाळू उचलून घेतल्याच्या नंतर काही काही सवते हरभरे काढावं लागतात पहा. ते सवताले राहतात का? बोला ना, कशामुळे? खुंटीला धरून राहतात म्हणून. मला सांगायचंय काय, संसार रूपी जात्यामध्ये वाटत असेल हरभऱ्यासारखं भरडू नये, तर परमार्थ रूपी खुंटीला धरून राहावं लागेल. जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. कारण संत महात्मे सांगतायत, अगोदर सांगितलंय, तरणा भाग्यवंत आणि नटी हरी कीर्तनात. तरुण हाच तरुण जाण्यास योग्य आहे. जोपर्यंत हा तरुण तोपर्यंत घ्यावा परमार्थ करून, नाही तर जाताल मरून, लोक टाकतील तुम्हाला. म्हणून परमार्थ करायचा आहे अगोदर. योग्य वेळेमध्ये नामचिंतन. का? जवळ सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपले स्वहित पाहे, तीर्थयात्र जाये चुकू नको. जोपर्यंत हात पाय सगळं काही व्यवस्थित आहेत ना, तोपर्यंत आपण परमार्थ करू शकतो. योग्य वेळेमध्ये वय झाल्याच्या नंतर पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घालून अजिबात काहीच उपयोग. 75 वर्षाची आजी मला म्हणे, ताई माळ घालायची. म्हणलं आजी अजून गुरु नाही केला का? माणसाचा 2दा जन्म होतो महिला मंडळ. आईच्या उदरातून एकदा आणि दुसरा जन्म असतो तो गुरु करू जेव्हा आपण, आणि गुरुच्या हाताने पवित्र तुळशीची माळ घालू तेव्हा आपला दुसरा जन्म असतो पहा. आजीला म्हटलं, आजी अजून गुरु नाही केला का? आजी म्हणे, ताई गुरु केला होता. म्हणे कधी? म्हणे बिना लग्नाचे होते तेव्हा. म्हटलं मग? लग्न झालं 2 वर्षांना तो गुरु मेला. म्हटलं मग काय झालं? 25 वर्षाचे झाले तेव्हाही गुरु केला. म्हटलं मग 35 वर्ष झाली ताई तोही गुरु मेला. म्हटलं मग 45 वर्ष झाले तेव्हाही गुरु केला. म्हटलं मग 55 वर्षाची झाली तोही गुरु मेला. म्हटलं मग आता तुम्हाला गुरु करायचे म्हणे. आजीला म्हटलं, आजी माझी सुट्टी करता का? मला सांगायचं काय, कोणतंही कार्य असू द्या, माऊली ज्ञानोबा सांगतात, भावेविन देव नकळणी संदेह आणि गुरुविन अनुभव कैसा कळे. जीवनामध्ये गुरु करणं अत्यंत गरजेचं आहे. का? गुरु हा संत कोळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविन देव तुझा पाहता नाही त्रेलोकी. मन लागो रे लागो रे, 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 गुरु भजनी. मन लागो रे लागो रे, लागो रे माझे गुरु भजनी.
आणि जेव्हा गुरु गुरु तेव्हा भगवंताच्या नामचिंतनाची गोडी लागते. मग योग्य विचार करायचा आहे. कोणता विचार करावा? जो साधू संतांनी केलाय, जो संत महात्म्यांनी विचार केला तो विचार करावा लागेल. जगद्गुरु तुकोबारांनी केला पहा, माझी मज झाली अनावर वाचा आणि छंद या नामाचा घेतला असेल. तुकोबारांनी विचार केला म्हणून तर जगद्गुरु तुकोबारांच्या चरणावरती तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले आणि म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेवले. याच्याही पुढे सांगितलंय तुकाराम तुकाराम आणि नाम घेतात अपयम, ज्यांचं नाव घेताच यमाच्या अंगालाही कंप सुटावा हे सामर्थ्य ज्यांच्यामध्ये, त्यांना म्हटलं जातं तुकोबार आहे. तुकोबारांना साधक मंडळी विचारतायत, महाराज तुम्ही म्हणता विचार करा, तोही क्षणाक्षणाला करायचा आहे. तुकोबार विचार करावा का? अभंगाच्या पहिल्या चरणावर क्षणोक्षणी हाचे करावा विचार, क्षणोक्षणी हाचे करावा विचार, क्षणोक्षणी हाचे करावा विचार, क्षणोक्षणी हाचे करावा विचार, क्षणोक्षणी हाचे पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबार सांगतात, क्षणोक्षणा हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू. जगद्गुरु तुकोबारे म्हणतात, बाबा रे विचार करा. आता विचार करायला सांगितलंय, मग तुम्ही आम्ही विचार करत नाही का? लहान लेकरापासून तर म्हाताऱ्या माणसापर्यंत प्रत्येक जण विचार करतो पहा. कोणी लेकीचा करतं, कोणी सोनाचा करतं, कोणी गाडीचा करतं, कोणी बंगल्याचं करतं. राधा का इकडं पहा. हा, प्रत्येक जण विचार वेगळा करतं पहा. मला सांगायचंय काय, जीवनाचा उद्धार आहे कशामध्ये? हाच जर विचार आपल्या डोक्यात येत नसेल तर बाकी इतरत्र बाकी कोणताही विचार करा, तो विचार करून अजिबात काहीच उपयोग नाही, काही फायदा नाही. मला सांगायचंय, आई वडील गेल्याच्या नंतर खूप जण रडतात पहा. जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत सेवा करायची, कारण आपल्यावरती निस्वार्थ प्रेम आणि सेवा करणारं एकमेव ठिकाण म्हणजे ते आई वडिलांचं असतं. आई आणि बाप. मला सांगा, जी ईदभर पोट फाडून ज्या लेकराला जन्म देते आई, डॉक्टरांनी फक्त ते लेकरू 5 मिनिटानं त्या आईच्या हातामध्ये देऊ द्या, ईदभर फाटलेलं पोटाचे जे काही विचार असतात
जो काही त्रास असतो ना सगळा त्रास विसरते आणि एकी म्हणतात त्या लेकराचा पापा घेते पहा. जो बाप असतो आयुष्यभर स्वतःचं दुःख सांगण्यासाठी एकमेव ठिकाण म्हणजे ते वडिलाचं असतं. ज्या वेळेला आपण दुःख मोकळं करण्यासाठी वडिलांजवळ जातो, कोणतंही मोठं संकट असू द्या, पण बाप म्हणतो टेन्शन घेऊ नको, माझं खंबीरपणे मी तुझ्या सोबत आहे, तुझ्या पाठीमागे उभा राहतो, कोणतंही संकट येऊ दे, कोणतंही दुःख येऊ दे. पण ज्या दिवशी स्वतःचा बाप हरवतो, बाप निघून जातो ना, त्या दिवशी आपलं दुःख सांगण्यासाठी कोणीच राहत नाही. लोक फक्त रडून ऐकून घेतात, पण जगाला हसून सांगतात पहा. कारण नितांत प्रेम करणारं निस्वार्थ मनानं प्रेम करतात. ऐसी कळवळ्याची जाती तरी लाभावी न प्रीती, कोणताच लाभ नसतो. पण एकदा का आई वडील निघून गेले ना, किंमत कळते काय असते. तर तुम्हाला उदाहरण सांगेल मी. एका वडिलाचा मुलगा 25 वर्षाचा मुलगा होता आणि बाबांना नातूही होता. नातू अगदी 2 वर्षाचा. 2 वर्षाचा नातू होता. 25 वर्षाचा मुलगा उन्हामध्ये लाकडं तोडत होता. लक्ष देऊन ऐकलं तर समजेल तुम्हाला. उन्हामध्ये लाकडं तोडत होता. लाकडं तोडत असताना त्या बापांना सांगितलं, बाळा ऊन पडलंय, उन्हाक्याचा तडाख आहे, एकदा का ऊन कमी झालं ना नंतर काम कर, आजारी पडशील, आजारी पडल्याच्या नंतर परत हॉस्पिटलमध्ये दवाखान्यात जावं लागेल, तुझी बेजारी होईल. उन्हामध्ये लाकडं तोडू नको, सावलीत बस, ऊन कमी झाल्याच्या नंतर काम करायला जा. लेकरू म्हणे, बाबा माझा संसार, माझा प्रपंच, लेकरं, माझी पत्नी सगळं मला पाहायचंय, ऊन लागत नाही मला, मी लाकडं तोडतो. बापाचा अगदी जीव कासावीस व्हायला लागला. समजून सांगितलं पण लेकरांना ऐकलं नाही. मग त्या बाबांना स्वतःचा नातवाला उचललं, सावलीत होता, आणि उन्हामध्ये आणून मांडलं. उन्हात मांडलं तर नातू रडायला लागला. जसं त्या नातू म्हणजे त्या बापानं पाहिलं लाकडं तोडणाऱ्या, धावत पडत आला, कुऱ्हाड टाकून दिली आणि म्हणे, बाबा तुम्हाला काही कळतं का, एवढं लहान कोमल असं लेकरू आहे, खुशाल माझ्या लेकराला तुम्ही उन्हात टाकले, त्याला ऊन लागला, आजारी पडल ते. बापानं सांगितलं, का रे तुझ्या लेकरूला उन्हात असलं आणल्याच्या नंतर त्याला ऊन लागल याची काळजी तुला पडते, तुझा जीव कसा कासावीस होतोय, पण माझं लेकरू किती वेळचं उन्हात लाकडं तोडतंय, माझ्या जीवाला काही होत नसेल का, ते सांगतोय तू थोड्या वेळ सावलीत बस, नंतर काम कर. मला सांगायचंय काय, हे बापाशिवाय आईशिवाय दुसरं कोणी कार्य करू शकत नाही. लेकराकडून कोणता स्वार्थ नसतो, किती म्हणा हे माझं ते माझं. एकदा का आई वडील निघून गेले, बहीण नाही भाऊ नाही, कोण कोणाला विचारत नाही. जोपर्यंत पैसा प्रॉपर्टी आहे सगळे विचारतात, पण एकदा का आई वडील निघून गेले, माणसाला नाही फक्त पैशाला किंमत उरते. म्हणून सांगितलं जातं, बहीण कोणाची भाऊ कोणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे नाही रे, माफ होतात पहा. एकदा का आई वडील निघून गेले ना, एखाद्या बहिणीनं, बहीण श्रीमंत घरची, भाऊ गरीब घरचा आहे, विचारत नाही त्या भावाला. मला एकच विनंती हात जोडून सगळ्याला, कितीही श्रीमंती घरची असू द्या, पण गरीब आपला भाऊ असेल ना, जाऊन 2 शब्द त्याला गोड बोलणं, त्याच्याशी चांगलं वागणं हे आपलं कर्तव्य आहे. का नाते हे धाग्यासारखे असतात, एखादा दोरा जर ताणला तर तो तुटत असतो पहा, जोडता येतो ना, पण जोडल्याच्या नंतर मध्ये गाठ पडत असते, गाठ पडते. कितीही तुम्ही परत नातं चांगलं करण्याचा प्रयत्न करा, पण नातं जुटत नाही कधी. का नाते हे मौल्यवान असतात, जर जपले तर टिकत असतात, ताणले तर तुटत असतात पहा. बापाची किंमत जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत कळणार नाही. एकदा का स्वतःच्या जीवनातला बाप निघून गेला ना, त्या वेळेला कळेल काय दुःख असतं. तर ज्या लेकराला माहिती नव्हतं संसार कशाला म्हणतात, घरातले काम कशाला म्हणतात, प्रॉपर्टी काय असते, व्यवहार काय असतो, काहीच माहिती नाही. ज्या बापानं आयुष्यभर प्रत्येकाचे बोलणे खाल्लेत, सर्व संसार जो फाटलेला होता ना, फाटका संसार ज्यानं शिवत 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 चांगला केलाय, बाबांना स्वतःचं मरण समजलं होतं. मरण हे सर्वसामान्य माणसाला कधी कळत नाही पहा. मरण त्याच माणसाला कळतं जो माणूस जीवनामध्ये जोपर्यंत होता तोपर्यंत समाधानी राहिला.
मला सांगायचंय काय, आई वडील निघून गेल्याच्या नंतर दुसरं कोणीच उरत नाही. म्हणून बहीण कोणाची भाऊ कोणाचा, कोण कोणाचे सगळे सोय रे. बहीण कोणाची भाऊ कोणाचा, कोण कोणाचे सगळे सोय रे. नाही रे नाही रे, नाही रे, नाही कुणाचे कोणी. एकदा का आई वडील निघून गेलं ना, फक्त आपला आहे तो विठ्ठल माझा माझा. आणि संत महात्मे सांगतात, देव पहावयासे गेलो, देवची होण्या ठेलो, देव माझा मी देवाचा. देवाशिवाय दुसरा आपलं कोणच नाही. विचार प्रत्येक जण करतो, जोपर्यंत आई वडील जिवंत आहेत तोपर्यंत अशी सेवा करा, अशी सेवा करा की आई वडील गेल्याच्या नंतर दुःख नाही झालं पाहिजे. कारण तृप्त झालं पाहिजे त्यांचं जीवन, आनंदाने त्यांनी स्वतःचा देह सोडला पाहिजे की माझे लेकरं, माझा संसार, माझं सगळं काही नातेवाईक आनंदाने राहत आहेत. आनंदाने ते स्वतःचा देह ठेवतील, पण त्या अगोदर सगळ्यांना प्रेमानं राहणं हे आपलं कर्तव्य असतं. जीवनाचा उद्धार आहे कशामध्ये, विचार करायचा आहे कोणता, सारासार विचार करा उठा उठी आणि नाम धरा कंठी विठोबाचे. मग नामचिंतन करायचंय का, जोपर्यंत आपल्यामध्ये आत्मा राम आहे तोपर्यंत हृदय सिंहासनावरती आत्मा राम, रामानं विराजमान राहावं असं वाटत असेल तर रामाचं भजन करावं लागेल. आणि ज्या दिवशी आत्मा राम निघून जाईल त्या दिवशी शेवटी सुद्धा तेच भजन करतात, राम नाम राम नाम. कशामुळं, जे गेले त्यांच्यासाठी नाही म्हणत ते. मला सांगायचंय काय, एखाद्या शुभ कार्याच्या प्रसंगी एखादा व्यक्ती जर जाऊन म्हटला राम नाम सत्य, हे लोक त्याला लाकडं घेऊन मारतील. का, तुम्ही त्या शब्दाला अशुभ समजतायत, पण तो शब्द अशुभ नाही. जे गेलेत ते ऐकत नाहीत, पण जे जिवंत आहेत ना त्या बाबांना जे घेऊन चाललेत त्यांच्यासाठी असतं. बाकी सर्व जगत मिथ्या, राम नाम सत्य, फक्त रामाचं भजन. का का करावं नामचिंतन, त्याचं उत्तर आहे, तयाच्या चिंतने निरसेल संकट आणि तराल दुर्गट भव सिंधू. संकट येत नाही आणि जरी संकट आली निवारण भगवान परमात्मा करणार असेल, दुसरं संकट नाही. नामचिंतन करायचंय, हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, तेने माया जाळ तुटतील. नामचिंतन करावं. का करावं, माऊली दनोबारे सांगतात, ज्ञान देव पुसे निवृत्तीसी चाड आणि गगनाहुनी वाढ नाम आहे. ऐसा नामचा महिमा वेद शिनला झाली सीमा. घेता विठ्ठलाचे पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पर्वत जळते पापाचे, पर्वत जळते पापाचे, पर्वत जळते पापा. घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे. ऐसा नामाचा महिमान, तेच नाम मुखामध्ये नसेल नामाविन मुख सर्पाचे ते बीड. मग प्रपंच सार की परमार्थ सार याचा विचार करायचा आहे. पहा पुरुष मंडळ, मला सगळ्यांनी उत्तर द्या. कितीही प्रपंच सार म्हणून प्रपंचामध्ये सुख शोधण्याचा प्रयत्न केला, सुख भेटतं का? बोला ना, भेटतं का सुख? भेटतं. जेवढा आनंद तुम्हाला मुलगा झाला त्याच्या दिवशी असतो तेवढाच आनंद तुमचा मुलगा 10 वर्षाचा झाल्याच्या नंतर आनंद राहतो का? मुलगा 20 वर्षात झाला आनंद, मुलगा 40 वर्षात झाला आनंद, मुलानं तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर काढला आनंद. प्रपंचामधला आनंद हा कमी कमी होत जाणार आहे. पण माणसानं परमार्थामध्ये जसं जसं माणसाचं वय वाढत जाईल ना तसं तसा आनंद सुद्धा वाढतो. मग नामचिंतन जीवनामध्ये करावं. जोपर्यंत नाम मुखामध्ये आहे तोपर्यंत जीवनातील प्रत्येक गोष्ट, तुमची प्रत्येक संकल्पना, अभिमान नुरे
कोड अवघेची पुरे, पण त्या अगोदर योग्य विचार करणं गरजेचं आहे. तू म्हणाल ताई भजन करायचं ना करू म्हातारपणी, बसलाय की इथं, पण माहितीये का कीर्तन संपल्यावर उठता येईल? क्षण भंगुर नाही बरं बसा, अरे सावध सोडा माया आशा, काही नसले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे ओळसा गा. राम राम स्मराधी, माणसाचा क्षणाचाही भरवसा नाही. घडी घडी शंभर वर्ष का? मला सांगायचंय काय, पहिल्या काळातली माणसंही तसेच होते. दिप्पाडचे दिप्पाड होते पा, एका टायमाला एक एक मावळा 5-5 पाचून खायचा. 5 पाचून 5 पोळ्याचा 1 पाचून 5 मला सांगायचंय काय, 25 पोळ्या खायचं ते. आताच एकच चपाती दिवसभर खात. मला सांगायचंय काय, पहिले माणसं जगायचे 100 वर्ष, पण आताचे माणसं तसे राहिले नाही. म्हातारपण येईल ही माहिती नाही का? शरीराची होय माती, शरीराची होय माती, शरीराची होय माती, कोणी नयही सांगाती. म्हातारपणी भजन करू शकत नाही. नाक मुख गळू लागले लाळ आणि कानों में पड़ गया ताला, आंखों में पड़ गया जाला, नाक से बहने लगा नाला, अब क्या करे गोपाला. कानाला ऐकायला येत नाही, डोळ्याने व्यवस्थित दिसत नाही, नाकातून गंगा जमुना वाहत आहेत, तेव्हा उपयोग आहे का परमार्थ करून? मला सांगायचंय काय, कोणी म्हणेल ताई भजन करायचं जंगलात जावं लागेल, जायची गरज नाही. ठाईचं बैसुनी करा एक चित्त, आवडी आनंद, उठता बैसता भांडता कांडता. त्याच्या पुढचं सांगते, कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल बाबा श्रम सुख होईल दुःखाचे. कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल बाबा श्रम सुख होईल दुःखाचे.
बात आहे. मनातून वाजवा ना टाळी. टाळी वाजवाल का पैसे लागतात का? वाजवायची टाळी. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. कोणतंही काम करत असू द्या, पण भगवंताचं नामचिंतन करण्यासाठी दुसरं कोणतंही काम करत असताना तोंडाचं काहीच काम नसतं. जेवण करताना सोडून तोंडाचं काही काम आहे का? पण करता का भजन तुम्ही? मला सांगा, शेतात महिला मंडळ 4-5 जणी दिवसभर तुम्ही कांदे लावायला गेल्या, किती जणी भजन कार्य हरिपाटन काकडा करतात? बोटवर करा बरं. माझी शपथ घेऊन सांगा. अशा लाईनीत बसतात कांदे लावायला. काय सांगू आता, काल सावकड झालं बाई, काल काय सांगितलं काहीच नाही कळालं मला. कुठला वेगळा वेळ काढायची गरज नाही का? काळ वेळ नाम, काळ वेळ नाम उच्चारिता नाही, काळ वेळ नाम उच्चारिता नाही. आणि दोन्ही पक्ष पाही उद्धरती. नामचिंतन करायचं जीवनामध्ये, म्हातारपणी करूच अजिबात नाही. म्हणून जोपर्यंत व्यवस्थित आहे तोपर्यंत तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घालायची का? एकदा का माळ घातली, होय होय वार करी आणि पाहे पाहेरे पंढरी. मग माणसानं एकदा तरी मनुष्य देह धारण करून आल्याच्या नंतर पंढरीशी जा रे. आल्यानो संसारा, किंवा जोपर्यंत अगोदर जन्मासी येऊनी आणि पहारे पंढरी. माणसानं पंढरपूरला जावं पहा एकदा तरी. का? जो पंढरपूरची वारी करतो, नाही काशी करणं झालं करू नका, नाही रामेश्वरम करणं झालं जाऊ नका, पण माणसानं मनुष्य देह धारण करून आल्याच्या नंतर पंढरपूरची वारी मात्र नक्कीच करावी. का? चला हो पंढरी जावो, चला पंढरी जावो, जीवाच्या जीवलगा पाहू. चला हो पंढरी जावो, जीवाच्या जीवलगा पाहू. हो जीवाचा जीवलगा पाहू, जीवाचा जीवलगा पाहू. प्रत्येकाने विचार करायचा आहे, मी पंढरपूरची वारी केली का? माणसाला वाटत असेल जीवनाचा उद्धार व्हावा, एकदा तरी क्षेत्रामध्ये जाऊन, तीर्थामध्ये जाऊन एकदा तरी माणसानं स्नान करावं, पंढरपूरची वारी करावी. ते भगवान पांडुरंग परमात्म्याचा जो वारकरी आहे, जेव्हा रूप पाहतो ना, भजन चालू झालं की त्याला सांगावं लागत नाही ओरिजिनल वाल करायला. तुम्ही टाळी वाजवा, तुम्ही उठून पाऊल खेळा, तुम्ही नाचा म्हणावं लागत नाही. हात कधी टाळी वाजवतात आणि मुखाला कधी भजन चालू होतं सांगता येत नाही. म्हणून भिवरे स्नान करून या, भिवरे स्नान करून या, संत पद धुळ शिराला, संत पद धुळ शिराला, जीवाच्या जीवलगा पाहू, जीवाचा जीवलगा पाहू, जीवाचा जीवलगा पाहू. चला हो चला पंढरी जावो, जीवाच्या जीवलगा पाहू. एकदा तरी मनुष्य देह धारण करून आल्याच्या नंतर माणसानं पंढरपूरची वारी नक्की करावी, भगवंताचं भजन मात्र करावं. हा विचार योग्य करावा लागेल. मग प्रपंच सार की परमार्थ सार याचा विचार तुम्हाला करायचा. काय काय म्हणतील, ताई काय उपयोग आहे भजन करून, पुढचा जन्म कसला भेटेल हे सुद्धा माहिती नाही. काळजी करू नका. पहा, संत नामदेव महाराजांचा सुंदर असा अभंग आहे. पण नामदेव महाराज सांगतात, जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत भजन करा आणि देवाला एकच म्हणायचंय, मनुष्य करीसी तरी भक्तीचे निमिषे, परी तुझे द्वारी वसे ऐसे करी. देवा माणूस बनव पण तुझ्या द्वारामध्ये, श्वान करीसी तरी कुत्रा बनव उच्चिष्टाचे निमिषे, परी तुझे द्वारी वसे ऐसे करी. कुत्रा बनव देवा पण तुझ्या द्वारातलं उष्ट खाण्यासाठी. वृक्ष करीसी तरी तुळशीचे निमिषे, परी तुझे द्वारी वसे ऐसे करी. देवा झाड बनव पण जी वारकऱ्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे ना, ते झाड आम्हाला बनव. देवाला विनंती करायची, उदक करीसी तरी सडियाचे निमिषे, परी तुझे द्वारी वसे ऐसे करी. देवा पाणी बनव
जे पाणी तुझ्या द्वारामध्ये सडा म्हणून टाकलं जातं ते पाणी आम्हाला कर. विनंती करायची, पाषाण करीसी तरी रंग शिळाची निमिषे परी तुझे द्वारी वसी ऐसे करी. देवा आम्हाला दगड बनव, पण जो दगड तुझ्या मंदिरासाठी वापरला जातो ना तो दगड आम्हाला कर. विनंती करायची, नामा म्हणे विठो कीर्तनाचे निमिषे परी तुझे द्वारी वसे ऐसे करी. वारकऱ्यानं कोणताही जन्म भेटू द्या, पण देवा फक्त तुझ्या द्वारामध्ये पवित्र तुळशीची माळ एकदा का गळ्यात घातली. का माळ घालावी तुम्हाला सांगते पहा. माळ नसल्याच्या नंतरचा काय फायदा असतो आणि असल्याच्या नंतरचा काय. ज्याच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ नाही त्यांच्या लक्षात येऊन जाईल की जीवनाला येऊन आपला काय उपयोग आहे नेमका. आणि एक बकरी होती पहा, एका बकरीला एक कसाई कापत होता. कळतंय तुम्हाला. बकरीला एक कसाई कापत होता आणि बकरी हसायला लागली. तेव्हा कसाई म्हणतो, तू का वेडी आहेस का, तुझा जीव जाणारे, मी तुला मारणारे. खुशाल तू हसती म्हणे, तू मरणार आहेस आता काही मिनिटापूर्वी, काही मिनिटानंतर तुला मी मारणार आहे, खुशाल तू हसतीस. बकरीनं उत्तर फार सुंदर दिलं. ती म्हणते, हसू एका गोष्टीचं येतंय, मी फक्त गवत खाल्लंय तर माझे हे हाल चाललेत. काय म्हणते बकरी, मी फक्त गवत खाल्लंय तर माझे हे हाल आहेत, तू तर मला खाणार आहेस, तुझे किती हाल होतील. मला सांगायचंय काय, पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घालायची आणि योग्य विचार करायचा. जीवनामध्ये विचार करावा, नामचिंतन करण्याचा. मग रोजाना लावल्यासारखं भजन करायचं. घरी बायको बडबड करती म्हणून नाही म्हणायचं भजन. इकडे बायकोने बडबड चालू केली म्हणून माळ घेऊन बसतं देवा पुढं, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. झाला का गच्चा, काहीच उपयोग नाही. तुम्हाला उदाहरण सांगते. एक व्यक्ती होता, लग्नाच्या अगोदर 85 किलो वजन होतं आणि लग्न झालं चपला सहित 35 किलो झाला. गावातली महाराजांनी विचारलं, तुला झालं काय म्हणे नेमका, एवढा खराब झाला तू, झालं काय नेमकं. म्हणे काय नाही, जरा बायको उलट्या डोक्याची भेटली. म्हणे काय करते, कडक थंडीच्या दिवसात तिला जर चहा मागितला तर शरबत आणून देते म्हणे. आणि असं एक काम करतो, तुला जर उन्हाळ्यात जर शरबत प्यावासा वाटला तर तू चहा मागायचा, आणि थंडीच्या दिवसात तुला जर चहा प्यावासा वाटला तर शरबत मागायचं, म्हणजे तुझं काम सोयीचं होईल. ते म्हणे ठीक आहे. दुसऱ्या दिवशी म्हणे, सती थंडीचे दिवस चालू होते, ज्याला शरबत आणून देते का, तिनं चहा आणून दिला. म्हणे गुन्हा आला. परत आमच्या तिकडे पित्र जेवायला घालतात, तुमच्याकडे आहे का. पित्रपाठ चालू झाला आणि नेमकं याचे वडील जाऊन 5 वर्ष झालते. पित्र जेवायला घालायचे होते पण ही काय ऐकत नव्हती अगोदर. तो म्हणे, सती आपल्याला पित्र नाही जेवायला घालायचे. ती म्हणे, का नाही घालायचे, तुला लवकर उठावं लागेल, स्वयंपाक करावं लागेल, कशाला एवढा ताण तुला. ती म्हणे, पहाटे 4 वाजल्यापासून उठल पण माझ्या सासरी बोला जेवायला घालल. उठली ना पहाटे 4 वाजता. तो म्हणे गुन्हा आला. दुसऱ्या दिवशी तो म्हणे, सती नैवेद्य घेऊन गंगेला नाही जायचं. ती म्हणे, गंगेला जाणार. नैवेद्य घेतला ना अशी पुढं पुढं पळायला लागली. तो म्हणे, सती अगं पुढं पळू नको. ती म्हणली पुढं पळणार. अगं मध्ये जाऊ नको. ती म्हणे, मध्ये जाणार मरशील बुडशील. काय पाहता माझ्याकडे. ती वाहून गेली. वाहून गेली. दुसऱ्या दिवशी आला ना, असा पुलावरून पाहत होता, बायको कुठं फुगून वर आलेली दिसते का. इकडं तिकडं पाहिलं. जवळचा एक मित्र म्हणे, काय पाहतो म्हणे, बायको पाहतोय कुठं फुगून वर आलेली दिसते का. म्हणे गेली कोणत्या दिशेला वाहून. तो म्हणे वरच्या दिशेनं असं खालच्या दिशेला गेली. म्हटलं मग खाली पाहना, वरती काय पाहतो. तो म्हणे 25 वर्ष तिच्यासोबत संसार केलाय म्हणे मी. किती वर्ष. तिनं कधीच आणि कोणतंच काम कधी सोयीचं केलं नाही म्हणे. ती मेली जरी असेल आणि फुगून जरी वर आली असेल, वाहत जाईल पण अशी उलटी वाहत जाईल म्हणे खाली. कशामुळं. इकडं ती बडबड करते म्हणून भजन नाही. भजन करावं, आवडीने भावे, हरी नाम घेसी आणि तुझी चिंता त्याशी सर्व आहे. संत महात्मे सांगतात भजन करावं. गातो आवडीने गोड तुझे नाम, तूच माझा राम, तूच घनश्याम. गातो आवडीने, गातो आवडीने, गातो आवडीने गोड तुझे नाम, तूच माझा राम, तूच घनश्याम. गातो आवडीने, गातो आवडीने.
नामचिंतन करावं, परमार्थ करावं, पण सवडीनं नाही, आवडीनं करावा. तुमचा परमार्थ सवडीचा आहे की आवडीचा आहे? आवडीच आहे, माझी शपथ. आपल्याला जशी सवड भेटेल तसं. मला सांगायचंय काय, ज्या दिवशी आवडीनं भगवंताचं नामचिंतन कराल, आवडीनं परमार्थ कराल ना, जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही आणि भगवंताची प्राप्ती होईल. म्हणून माणसानं जीवनामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात काय, क्षणोक्षणा हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. तुम्हाला माहितीये शबरी मातेनं स्वतःच्या जीवनात विचार केला की एकटीनं लग्न केलं तर एवढ्या मोठ्या प्राण्या पक्ष्यांचं बळी जाईल, मग मीच लग्न नाही केलं तर कुठं बिघडलं. रात्रीतून जंगलामध्ये निघून गेली, योग्य विचार केला, मतंग ऋषींसारख्या संताची संगती केली आणि महात्म्यांनी फक्त सांगितलं भगवान प्रभू रामचंद्र तुझा शोध घेत तुला तुझ्या झोपडीवरती भेटण्यासाठी येतील. विचारलं नाही कोणत्या तारखेला, कोणत्या महिन्यात, कोणत्या आठवडी, कोणताच प्रश्न न विचारता फक्त वाट पाहायची. आश्रमात या कधी रे येशील, आश्रमात या कधी रे येशील, ही माझी साधना रामा रघुनंदना. पण एक दिवस असा उगवलं पहा, शबरी मातेला झोपडीच्या समोरून भगवान प्रभू रामचंद्र, सीता माता आणि लक्ष्मणजी चालत येताना दिसले. त्यावेळी मुखातून आपोआप शब्द बाहेर पडले, हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, आज सोनियाचा दिन वर्षे अमृताचा माझी सोनिया. भगवंताला मी पाहिलं. सांगण्याचं तात्पर्य एकच, योग्य विचार केला म्हणून 3 देवतांचं सोबत दर्शन झालंय. भगवान परमात्मा पाहत नाही कोण किती श्रीमंत आहे, कोण किती गरीब, कोण कोणत्या जातीचा आणि कोण कोणत्या धर्माचा. देवाला फक्त लागतो तो थोर प्रेमाचा भुकेला आणि हाची दुष्काळात याला. त्याला लागतो फक्त अंतःकरणातला शुद्ध भाव. शुद्ध भाव जर अंतःकरणामध्ये असेल तर भगवान परमात्म्यानं सुदाम देवाचे पोहे खाल्लेत आणि पोह्याच्या बदल्यात सोन्याची नगरी दिली. का? अंतःकरणात भाव शुद्ध होता. आपल्याकडे आपण सांगा, धार्मिक कार्यामध्ये तुम्ही जर आयुष्यामध्ये प्रपंचामध्ये 100 रुपये कमवत असाल ना दिवसभरात, तर तुमचं कर्तव्य देवासाठी 1 रुपया काढून ठेवणं. तुम्ही जर 1000 कमवत असाल तर तुमचं कर्तव्य 100 रुपये काढून ठेवणं. आणि तुम्ही जर 10,000 कमवत असाल तर तुमचं कर्तव्य आहे 1000 तर देवासाठी काढून ठेवणं. का? आपलं कर्तव्य असतं ते. सुदाम देवानं फक्त भावानं, अंतःकरणामध्ये शुद्ध भाव होता. विदुर काकांच्या देवानं कन्या खाल्ल्यात. का? दृष्टांच्या घरचं अन्न पंचपक्वानाचं भोजन नको मला, पण विदुर काकांच्या कन्या खाल्ल्यात. शुद्ध अंतःकरणात भाव होता. आणि सुदाम देवाला सोन्याची नगरी दिली फक्त मुठभर पोह्यामध्ये. अंतःकरणामध्ये भाव देतो पहा देव, पण घेशी तेव्हा देशी, ऐसा असशी गुदार, त्याचा स्वभाव असतो आहे. आणि देवाला आवडतंय, आवड देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. आवड प्रत्येकाची वेगळी. जीवाची आवड, संताची आवड, संताला आवडतंय माझ्या जीवीची आवडी आणि पंढरपूर आणि इनगुडी, पण भगवंताची आवड आहे, भक्तांना नामचिंतन केलेलं आवडतंय. ज्या दिवशी देवाची आवड पूर्ण कराल भगवान परमात्मा आपोआप आपली आवड पूर्ण करतो. पण त्या अगोदर जे देवाला आवडतंय ते करावं लागेल. अंतःकरणात शुद्ध भाव होता म्हणून सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पीडिला, रामा ब्राह्मण दुःख दारिद्र्य पीडिला, हा शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा दिला, मुष्टी भाव देखोनिया गाव सोनियाचा दिला, हा मुष्टीभर पोहे घेऊनिया गाव सोनियाचा दिला.
शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा दिला चरणी नाक्षाल गो. मला सांगायचंय काय, जिथे भाव आहे तिथे नक्कीच. आणि इथं आल्याच्या नंतर तरी अंतःकरणातून देवानं प्रत्येक व्यक्तीने भगवंताचं भजन करावं का. भगवान परमात्मा स्वमुखानं सांगतात माझे भक्त गाती जेथे, आणि नारद आम्ही उभा तेथे. मग इथं येऊन तरी भजन करणं हा आपला विचार करण्याची पद्धत असावी. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात क्षणोक्षण हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू. मग विचार करायचा आहे का. मला सांगा देवानं नक्कीच आपल्याला जन्म दिलाय. बोला ना, कधी लवकर द्यावे. बरोबर पुरुष मंडळ तुम्हाला, तुम्ही जर एखाद्या माणसाचे 10,000 उसने आणले तर लवकर द्यावे की उशिरा द्यावे. बोला ना. हा, मग देवानं एवढा नरदेह आपल्याला उसना दिलाय, मग तो लवकर द्यावा की उशिरा. हा सोडा वाटतो का लवकर माणसाला. कसं आहे आयुष्य माहिती आहे तुम्हाला. जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. इतना मासूम हो जाएगा तू, इतना मजबूर हो जाएगा तू, इतना मासूम हो जाएगा तू, इतना मजबूर हो जाएगा. छोड़कर अपनी ऊंची हवेली, छोड़कर अपनी ऊंची हवेली एक पल में बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पडेगा. किती मोठं असू दे आयुष्य, पण आयुष्यामध्ये भगवान परमात्माने एकदा की नरदेह दिला. एक भाड्याचं घर आहे. जसं भाड्यानं घर केलं, मालकानं सांगावं आमचं घर रिकामं करून द्या, त्या क्षणाला बाहेर निघावं लागतं. तसं हाही भाड्याचं घर आहे. सांगू द्या देवानं खाली करा आता, त्या क्षणाला बाहेर निघावं लागतं. मला सांगायचंय काय, 84 लक्ष योनीमधून या फेऱ्यामधून स्वतःला मुक्त करून घ्यायचं असेल, भगवंताचं नामचिंतन करावं लागेल, योग्य विचार करावा लागेल जीवनामध्ये. का मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में ना घोल रे, अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. आता भेटलाय परत भेटेल की माहिती नाही. आयुष्यामध्ये कोणती गोष्ट जर आती केली तर त्याची, बोला, आती केली तर माती होते. जीवनातील प्रत्येक गोष्ट आती केली तर त्याची मातीच होते. पण एकमेव भगवंताचं नामचिंतनच असं आहे, ते जीवनात आती केलं माती नाही होत, आपल्या जीवनाचे मोती तयार होतात. पहा, त्यासाठी भगवंताचं भजन आणि भगवंताचं नामचिंतन करावं लागेल. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात विचार करा. तोही क्षणाक्षणाला करा. मग विचार करायचाय का अभंगाच्या दुसऱ्या चरणात. शिवांत देह दार शिवंत देह जाणार सकळ, ना शिवंत देह जाणार सकळ, ना शिवंत देह जाणार सकळ. शिवंत देह जाणार सकळ, ना शिवंत देह जाणार सकळ. शिवंत देह
नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्यात अभंगाच्या दुसऱ्या चरणात जगद्गुरु तुकोबारा सांगतात नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान विचार करायचा आहे तो करायचा आहे का देह नाश पावणार आहे देह कुचकाय देह सडका आहे देह जाणार आहे भगवान परमात्म्याने अगदी काही कालावधी पुरताच आपल्याला हा नरदेह दिलाय पहा देहाला आल्याच्या नंतर योग्य विचार करायचा तर काही काही म्हणतील ताई देह कुचकाय तर आम्ही जरा चांगलं चांगलं खाऊ चांगलं चांगलं खाल्ल्यावर जाणार नाही का नाही जाणार नाही किती काजू बदाम काही खा तुम्ही फरक एवढाच होईल जिथं 4 जणांचे खांदे लावायचे तिथं 8 जण लावावं लागतील क्षेत्रफळ वाढल दुसरा फरक काहीच नाही आपल्यात ठरलेल्या वेळेत माणसाला जावं लागणार आहे पण जोपर्यंत योग्य वेळ आहे आपल्याकडे जोपर्यंत भगवंताचं भजन करू शकतो जोपर्यंत माणसानं भगवान परमात्म्यानं मनुष्य देह दिलाय ना आपल्याला कशासाठी दिलाय किंवा देवे दिला देह भोजना तुमचं बऱ्याच जणांचा विचार तोच चालू असेल की तिकडे नेमकं काय चालू आहे लय तोंड उतरून गेले तुमची भूक लागली वाटतं हा चांगलं आहे सगळं जेवायला मी बघून आले मग असे काय काय केले तर देवे दिला देह भजना गोमटा तो या झाला फाटा बाधिकीचा किंवा याच देही गडे देवाचे भजन भगवंताचं नामचिंतन करण्यासाठी मनुष्य देह धारण करावा लागेल पण योग्य वेळेमध्ये का देह नाश पावणार आहे देह कुचकाय देह सडकाय म्हणून योग्य वेळेत माणसानं किती आता करू ताई नंतर करू पण 4 दिन की जिंदगी 4 दिन का मेला है आया तो अकेला जग में आया तो अकेला जग में आया तो अकेला जग में जाए भी अकेला है 4 दिन की जिंदगी 4 दिन का मेला है 4 दिन की जिंदगी 4 दिन का मेला है आया तू अकेला जग में आणि जाय भी अकेला काय म्हणतील ताई म्हातारपणी भजन अगोदर सांगितलं म्हातारपणचा परमार्थ म्हणजे घराला आग लागल्यानंतर वीर खोदण्यासारखा घराला आग लागते पा एखाद्या घराला जर आग लागली म्हणे पाणी आणा पाणी सोरेगाव मध्ये पाणी सापडणं म्हणे आजूबाजूला पहा कुठेतरी वाडी वस्तीवर म्हणे पाणीच नाही म्हणे एक काम करा नवीन विहीर खोदा त्या विहिरीतून पाणी काढा मग घरावर घर राहील का घर राहील का आग कशी लागते माहिती घराला कानपूर लाईन खराब होणं म्हणजे घराला आग लागणं एखाद्या बाबाला विचारा बाबा जेवले का म्हातार म्हणतो झोपायचंय आता
का बाबाला विचारा, बाबा ते कीर्तनाचा मंडप कुठे आहे? मात्र म्हणतात आई पप्पीची माय काय 8 दिवस झाले गावाकडे गेली, काय माहिती येईन उद्या परवा कधीतरी. कशामुळं? कानपूर लाईन खराब झाली, नाकातून गंगाजमुना व्हायला लागल्या, डोळ्याने व्यवस्थित दिसत नाही. एकदा का घराला आग लागली परमार्थ करू शकत नाही. किती जणांच्या घराला आग लागली विचारत नाही, तशीच लागू द्या. पण ज्यांची घरं मजबूत आहेत त्यांनी करावी तातडी परमार्थाची, परमार्थाची करावी तातडी परमार्थाची, परमार्थाचे करावी तातडी परमार्थाची, परमार्थाचे करावी तातडी परमार्थाची. संत समगामी धरावी आवडी, संत समगामी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची, परमार्थाची करावी तातडी परमार्थाची. संत समगामी धरावी आवडी, संत समगामी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची, परमार्थाची करावी तातडी परमार्थाची. संत समगामी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. संत समागमी धरावी आवडी, संताची संगती करून परमार्थाची. मग संताची संगती करायची का? एकनाथ महाराज सांगतात हरी प्राप्तीसी उपाय, धरावे संताचे ते पाय. मग चरण धरलेत पण संताचे पायी, हा माझा विश्वास. एकदा का विश्वास बसला संतन के संग लागरे तेरी अच्छी बनिगीन. त्याच्या अगोदर सांगितले का संताची संगती करावी. संत विन प्राप्ती नाही, ऐसे वेद देती बाई, ऐसे वेद देती बाई, ऐसे वेद देती बाई. संत बिना प्राप्ती नाही, ऐसे वेद देती बाई, ऐसे वेद देती बाई, ऐसे वेद देती बाई. संत बिना प्राप्ती नाही, ऐसे वेद देती बाई, संत बिना प्राप्ती नाही, ऐसे वेद देती बाई, ऐसे वेद देती बाई, ऐसे वेद देती बाई. संत बिना प्राप्ती नाही, ऐसे वेद देती बाई, संत बिना प्राप्ती नाही, ऐसे वेद देती बाई, ऐसे वेद देती बाई, ऐसे वेद देती बाई. संत विन प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही. वेदांनी देखील हात वरती करून सांगितलंय भगवंताची प्राप्ती करायची असेल तर संताची संगती करावी लागेल. या संताची संगती करून परमार्थाची तातडी, संत समागमी धरावी. आणि परमार्थाची तातडी करायची का? नाशिवंत देह जाणार सखळ, देह नाश पावणार आहे म्हणून परमार्थाची तातडी करावी. मी तुम्हाला सांगेल, विचार प्रत्येक जण करतो पण योग्य विचार जीवनामध्ये नाही. कधी तुम्हाला अगोदरही सांगितलं माणसाला पृथ्वी प्रदक्षिणा करण्यासाठी या जन्मात तर शक्यच नाही, पण वाटत असेल पृथ्वी प्रदक्षिणाचं पुण्य आमच्या पदरी पडावं. स्वतःचे आई वडील आपल्या घरात आहेत, मोठे नाहीत का? आई वडिलांची प्रदक्षिणा करा, पृथ्वी प्रदक्षिणाचं पुण्य भेटेल, दुसरीकडे जायची गरज नाही. भक्त पुंडलिकाची सेवा पहा, भगवान परमात्म्याने ती भक्ती पाहिली म्हणून तर जगाचा मालक 28 युगापासून विटेवरती उभा आहे. युगे 28 आहे, विटेवरी उभा भगवान परमात्मा. कधी? आई वडिलांची सेवा करण्याचं फळ प्राप्त झालंय. म्हणून जीवनामध्ये योग्य विचार करून आजकाल पाहतो नाही कमवता आलं कमवू नका, गाडी बंगला जमीन प्रॉपर्टी, पण लेकराला फक्त संस्कार कमवा. अहो पत्र्याचं घर असू द्या पण लेकरू आनंदानं अर्धी भाकर ते स्वतः खालणार अर्धी भाकर आई वडिलाला खाऊ घालल. पण आपण श्रीमंत लोक पाहतो कधी कधी बाबांनी स्वतःच्या जीवनात दुहेरी योग साधलाय पहा. कारण का? शैक्षणिक क्षेत्रामध्ये घर अगदी अग्रेसरवरती आहे आणि अगदी शेतकरी आहेत, पण सगळ्या गोष्टीकडून बाबानं संस्कार अगोदर लेकराला कमवलेत. सगळं काही चांगलं आहे. कारण कधी कधी आपण जर पाहिलं शिक्षण घेतलं जातं पण जास्तीत जास्त वृद्धाश्रमामध्ये आई वडील असतील कोणाचे तर सिटीच्या लोकांचे असतात जास्त. जे खेड्याच्या ठिकाणी राहतात, जो गरिबीतून श्रीमंत झालाय, ज्यानं शून्यातून विश्व निर्माण केले ना, त्या लेकराला माहिती आहे आपल्या बापानं सगळी प्रॉपर्टी सगळं काही जमा करताना, सगळं काही विश्व उभं करताना किती ठेचा खाल्ल्यात, किती त्यांना त्रास झाला हे लेकराला माहिती असतं. लेकरांना कष्ट सहन केलेलं असतात. जे नातू असतो लहानपणापासून आजी सांगत असते आमच्या कपड्यांना आम्ही इथं आलो होतो पण सगळी प्रॉपर्टी सगळं काही कमवलं. पण कधीच धन कमवलं नक्कीच पण जोडून या धन.
उत्तमेव भारे. चांगल्या विचारानं आम्ही धन कमवलंय, चांगली वृत्ती ठेवली, आम्ही चांगलं केलंय लोकांचं, सगळ्यांचं चांगलं अशी वृत्ती होती म्हणून आमचं देखील चांगलं झालंय. माणसं तुम्हाला सांगते एकच फक्त, नाही कधी साधू होता आलं होऊ नका, नाही देव होता आलं होऊ नका, पण माणसानं फक्त चांगला माणूस होण्याचा प्रयत्न करा. भगवान परमात्मा सगळं काही आपल्या जीवनामध्ये देऊन जाईल. तुम्हाला उदाहरण सांगेल मी, जसे घरामध्ये मोठे माणसं वागतात का तसे संस्कार लहान लेकरांच्या वरती होत असतात. पहा, एका वडिलाला त्यांचा मुलगा त्याला त्या वडिलांना वृद्धाश्रमामध्ये घेऊन चालला. वृद्धाश्रमामध्ये घेऊन जात असताना ती मैलाचा दगड लिहिलेला असतो. पहा, जिथं किलोमीटर लिहिलं असतं, 1 किलोमीटर तो वृद्धाश्रम राहिलेला होता. बापानं सांगितलं, पोरा लेका 2 मिनिट फक्त या दगडावरती बसू दे. बाप जसा दगडावर बसला ना, तर स्वतःकडे एक फाटलेला गमजा होता, गमजामध्ये तोंड खुपसून बाप रडायला लागला. ढसा ढसा बाप रडतोय. लेकानं विचारलं, का सुनबाई तुम्हाला बोलली, तिच्या आग्रहामुळे तुम्हाला मला सोडावं लागते ना, जे माझ्या प्रपंचाचं वाटोळं होईल, माझा संसार मोडून जाईल बाबा, तुम्हाला त्यासाठी, पण तुम्हाला कधी मी भेटायला येईल, 1 महिन्याला 15 दिवसाला तुम्हाला भेटायला कोणत्या गोष्टीची कमी पडू देत नाही. बापानं उत्तर दिलं की तू मला आश्रमात टाकतो याचं दुःख नाहीच, मला भेटायला येशील की नाही याची काळजी मला नाही, मला एकच गोष्टीचं दुःख वाटतंय, ज्या दगडावरती आज मी बसलोय, ज्या दगडावरती बसून आज मला रडण्याची वेळ आली ना, याच दगडावरती काही वर्षापूर्वी माझा बाप रडत होता आणि तुझ्यासारखेच प्रश्न माझ्या बापाला मी विचारत होतो. याच वृद्धाश्रमामध्ये घेऊन आलो होतो, इथेच जात असताना माझा बाप रडत होता. माझ्या बापाचं दुःख त्यावेळेला नाही समजलं, पण आज मला कळतं की माझ्या बापाला दुःख काय झालं असेल नेमकं. एका मिनिटात लेकाच्या त्या पोराच्या डोळ्यात पाणी आलं. बापाला गाडीवरती बसवलं, पटकन घरी पळत आला. बायकोला सांगितलं, तुला राहू वाटेल तर वर राह, नाही राहू वाटेल तुझ्या तू माहेरी जा. मला सांगायचंय काय, त्याची वेळ त्यांनी विचार केलाय की जी वेळ माझ्या आजोबावर होती ती वडिलावर आली, पण जी वेळ माझ्या वडिलावर आली ना, माझ्या बापावर आली, ती वेळ भविष्यात माझ्यावर सुद्धा येईल. म्हणून आपण या गोष्टीचा, ही परंपरा जी आहे इथेच मोडकळीस काढू. मला सांगायचंय काय, जोपर्यंत व्यवस्थित आहोत तोपर्यंत आई वडिलांची सेवा करा. गेल्याच्या नंतर रडण्यासाठी प्रत्येक जण असतो. पहा, पण एकदा आई वडील मातीआड झाले ना, परत कधीच आयुष्यभर दिसत नाहीत. जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत सेवा करण्याचा प्रयत्न करा. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, जीवनाचा उद्धार करून घ्यायचा असेल, संत समागमी धरावी आवडी आणि करावी तातडी परमार्थाची. परमार्थाची तातडी करत असताना जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलंय, या इहलोकीच्या संसारामध्ये, इहलोकीच्या व्यवहारामध्ये तुम्ही डोळ्यामध्ये धूर गेल्यासारखं राहू नका. अभंगाचं शेवट, लोकीच्या व्यवहारे तुका म्हणे लोकीच्या व्यवहारे, लोकीचा व्यवहार तुका म्हणे लोकीचा व्यवहार, तुका लोकीचा व्यवहार, तुका म्हणे लोकीचा व्यवहार, लोकीचा व्यवहार, तुका म्हणे सावधान सावधान सावधान
जय हो. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तू का म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहो. इह लोकीच्या व्यवहारामध्ये तुम्ही डोळ्यामध्ये धूर गेल्यासारखं राहू नका. मग काय करायचंय? क्षणोक्षणाची करावा विचार. विचार करायचा आहे का? नाशिवंत देह जाणार सकळ, देह नाश पावणार आहे. म्हणून संत समागमी धरावी आवडी आणि करावी तातडी परमार्थाची. वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार सर्वांनी हात वरती घ्या. महिला पुरुष सगळ्यांनी माझ्यासोबत. जो खेल गए प्राणों पे श्री राम के लिए, एक बार तू हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए.